भेटिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. चाफळच्या दिशेने घोडदौडीचे आवाज कानांवर आले. समर्थांनी डोळे उघडले. घोड्यांच्या टापांनी उडवलेली धूळ दिसू लागली. तेवढ्यात उद्धव धावत आला. समर्थांना म्हणाला, गुरुमाऊली, खासे राजे आपल्या भेटीसाठी आले आहेत. उद्धवा, तू त्यांना मंदिराकडे घेऊन जा. राजांची भेट या उघड्या माळावर कशाला? त्यांना म्हणावं, प्रथम रामदर्शन घ्या. सभामंडपात सुखासनी बसा. आम्ही येतच आहोत. स्वामी राजांना सारं सांगून पाहिलं, पण ते मानायला तयार नाहीत. काहीसे उन्मनी भासले. नेत्र मिटून म्हणाले, जिथं स्वामी असतील तेच आमचं राम मंदिर, तेथील दगडमाती तेच आमचं सुखासन. सारे सांगाती फाट्यावर थांबवून ते एकटेच इकडे येत आहेत. उद्धवा, राजे उन्मनी नाहीत. अंधारात हरवलेला प्राणी ज्याप्रमाणे अखंड उजेडाची वाट शोधित असतो, तशी ते वाट शोधित आहेत. येऊ दे त्यांना. तू माझा अंतरंग शिष्य, तूही इथे असणं आवश्यक आहे. जा, राजांना सामोरा. त्यांना म्हणावं, या वृक्षातळी आज पहाटेपासून आम्हीही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. चाफळच्या रामदास बुवाला भेटायला प्रत्यक्ष शिवाजीराजे येत आहेत, ही वार्ता राजे उंब्रजपर्यंत आल्याबरोबरच साऱ्या परिसरात पसरली. प्रत्यक्ष राजा येणार, त्यांच्या दर्शनाला जायला हवं. आपल्याला कशाला कधी मिळणार? राजा कसा असतो ते बघायला एकानं दुसऱ्याला हाक दिली. दुसऱ्यानं तिसऱ्याला कुकाणा घातला. तिसरा चौथ्याला घेऊन धावला. खोनोली, कारवं, दुसाळं, चाफळ, बोरगेवाडी, भैरववाडी, डेरवण, म्हाबळवाडी, अवघ्या नाणेघोळातल्या वाडी वस्त्यातनं माणूस काणूस धावलं शिंगणवाडीकडे. दाढोलीच्या सड्यावरची धनगरं आली. वसंतगडावरचे महादेव कोळी आले. चोरगावकर आले. माझगावकर आले. अवघी रयत लोटली. जणू चाफळच्या मंदिरातला उत्सवच पुन्हा लगेच सुरू झाला. शिंगणवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर दुतर्फा सारं मांड नदीचं खोरं उभं राहिलं, आपल्या राजाला बघायला. चिंध्या झालेली मुंडाशी, फाटक्या पैरणी, विरळलेली कांबळी, गाठी मारलेली धोतरं, लज्जारक्षणापुरत्या लंगोट्या यांची नुसती गर्दी उडाली. ही प्रजा नजर भरभरून आपल्या राजाला निरखीत होती. राजाला प्रजेच्या या दैन्यवाण्या दारिद्र्याकडे पाहून स्वतःचीच लाज वाटत होती. राजे खालमानाने उद्धवामागे चालत होते. योग्य अंतर राखून प्रजा मागे मागे येत होती. एका ओढ्याचा उतार उतरून राजे पुढचा चढ चढले. उद्धवामागे डाव्या हाताला वळले. पाठीमागच्या सह्याद्रीच्या डोंगरओळीच्या पार्श्वभूमीवर एका घनदाट वृक्षछायेखाली आपले अजानुबाहू पसरून शिवरायाला प्रेमालिंगन देण्यासाठी समर्थ उभे होते. शिवबाचा देहभाव सरला, आत्मभाव उमलला. सारे अष्टसात्विक जागृत झाले. पाडस हरिणीकडे धावलं. गोऱ्ह्यानं गायीकडे धाव घेतली. पिलू पक्षिणीकडे झेपावलं. आकाशात अवकाश मिसळलं. प्रकाश ज्योतीकडे झेपावला. सुगंध फुलाकडे धावला. शिवबा समर्थाच्याकडे आपोआप ओढले गेले. क्षणात समर्थांच्या ठायी त्यांना आबासाहेब दिसले. दुसऱ्या क्षणी पंत दादोजी दिसले. शिवरायांचे नेत्र भरून आले. समोरचं सारंच धूसर झालं. फक्त एक अजानुबाहू मूर्ती आपल्याला कळवण्यासाठी उत्सुक आहे, एवढीच जाणीव उरली. पण हे कोण आहेत? अरे, हे तर द्रोणाचार्य, अर्जुनाला लक्षवेध शिकवणारे. हे
महर्षी वशिष्ठ प्रभू रामचंद्राला क्षात्रधर्म सांगणारे, हे विश्वामित्र गायत्रीचे उद्गाते, हे दधीची इंद्राला आपल्या अस्थी अर्पण करणारे, हे प्रत्यक्ष सूर्यदेव कर्णाला कवचकुंडल देणारे. पण मी कोण? शिवरायांचं देहभानच हरपलं. खरंच हा कोण येतोय समोरून? अरे, हा तर शंखचक्र गदा पद्म हाती घेतलेला, शारंगपाणी त्रैलोक्य भेदून पुन्हा दशांगुळे उरलेला हा नरसिंह, हा परशुराम. नाही, हा प्रभू रामच. अरे, हाच तो कोदंडधारी, नाना वेशाने नाना मिशाने माझ्या मनी अखंड नांदणारा. हेच ते नेत्र तेज, हेच ते बाहुबल, हीच ती पृथ्वी पादाक्रांत करणारी पसरट पावलं. ये रे रामराया, ये. तुझं सगुण दर्शन आता या नररूपात मला सतत घडू दे. या क्षणासाठीच आजवरची सारी वाटचाल झाली. अरण्य तुडवली, नद्या ओलांडल्या, पर्वतांना पालान घातलं. श्वासनिश्वास प्रेरणा, चेतना, विचार, प्रतिभा सारंच या रूपाला निरखायला सुचलं होतं. रामराया, आजवर तुझं आत्मरूप पाहत होतो. मला आकांक्षा होती तुझं तेजस्वी क्षात्ररूप पाहण्याची. त्यासाठी मनाचा दिवा सतत जागता ठेवला. प्रतिभेची सारी आवर्त शब्दकळा होऊन त्याच रूपाचं स्तवन करू लागली. दारं कुठं धांडोळली, कळी शोधल्या, सागरकिनारी वाळूवर कुठे ती पावलं उमटली आहेत का हेही निरखलं. तुझं अस्तित्व सर्वत्र जाणवायचं, पण ते आत्मारामामधलं, जनामधला राम क्षात्ररूपी हवा. आणि आज तो भाग्यक्षण रामचंद्रा, तुझ्याच परिसरात तूच माझ्या बाळी सौभाग्यचिन्ह म्हणून रेखलास. तुझं कार्मुक पाणी, नरतनुधारक, धर्मसंस्थापक, रावणमर्दन रूप आज या मराठ मातीत माझ्यासमोर उभं राहून मला आश्वासन देत आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता तू जो धर्म आचरशील तोच महाराष्ट्र धर्म असेल. तू धर्मरक्षण कर, धर्म तुझं रक्षण करेल आणि मी माझा धर्म आचरीन. आत्मारामाशी निजबोधाचा संवाद साधण्याचा आणि एका सुवर्णक्षणी जनातला राम आणि मनातला राम हा भेदच संपेल. उरेल एक चिरंतन विश्वात्मक सत्य, जे निरंजन आहे, ओंकार स्वरूप आहे, सृष्टी निर्मितीच्याही आधीपासून अस्तित्वात आहे, जे सतचित्त आनंद रूप आहे. काळावर ठसा उमटविणाऱ्या दोन समविचारांच्या महामानवांची भेट ज्या क्षणी झाली तो क्षण सुवर्णक्षण. जिथं झाली ती माती लक्षावधी होणांहूनही मोलाची. दोघं परस्परांशी बोलले. ती मनामनांची संभाषणे, त्यातून जे निर्माण होईल, जे जनहितकारक आणि जगदुद्धारक असणार, त्या वातावरणातच विश्वातलं अवघं सच्चिदानंद एकवटलं असणार. शिवबा समर्थांच्या पुढे नतमस्तक झाले. उपदेशाची याचना नेत्री दाटली होती. गुरुकृपेचा वरद हस्त माथी पडावा ही तीव्र आकांक्षा होती. उठा राजे, आपणास आम्हापुढे बापुडवाणे होण्याची आवश्यकता नाही. आपण प्रत्यक्ष शिवाचे अंश आहात. असा दृष्टांत मागे भूतकाळी मालोजी राजांना झाला. त्यांनी शहाजी राजांना सांगितला. राजांनी आमच्या कानी घातला. त्या क्षणापासून आम्हालाच आपली भेट घेण्याची आस लागली होती. आपल्या तडफदार बाण्यानं वास्तविक आपणच आम्हाला कृष्णातीरावर खेचून आणलं. आपल्यामध्ये प्रत्यक्ष धर्म वास करीत आहे. आम्ही आमच्या परीने हा धर्मविचार समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आपण त्याचं आचरण करीत आहात. आपल्या हाती राजदंडाबरोबर धर्मदंड सोपवणं एवढीच आमची अनेक
वर्षांची आकांक्षा होती. आता या धर्मदंडाचं मनोभावे रक्षण करून त्याची ध्वजा अस्मानात सतत फडकती ठेवून आम्हास या बाह्य अवडंबरातून मुक्त करा. बाह्य लक्ष तुम्ही समर्थपणे सांभाळा. आम्ही अंतर्लक्षाची उपासना करू. स्वामी, आता आपण आम्हावर अनुग्रह करावा. त्याशिवाय आपले चरण आम्ही सोडणार नाही. आम्ही अजून मूल आहोत. परिस्थितीच्या झंझावातानं कधी कधी डगमगतो. आपला दंड हाती घेताना या झंझावातामध्ये स्थिर उभं राहण्याची शिकवण आता आपणच आम्हाला द्यायला हवी. काही उपदेश लाभावा या आकांक्षेने आम्ही आपल्याकडे धाव घेतली. आता ही गुरुदक्षिणा घ्या आणि शिष्य म्हणून आमच्यावर अनुग्रह करा. सुवर्णमुद्रांनी भरलेली एक थैली समर्थ चरणी ठेवीत शोभा म्हणाले. समर्थ हसले. त्यांनी त्या थैलीचे बंद उघडले. मुठीने त्यातली सुवर्ण नाणी समर्थांनी काहीसं अंतर ठेवून उभ्या असलेल्या रयतेवर उधळली. मोकळी थैली झटकून शिवबाच्या हाती देत म्हणाले, जे रयतेचं आहे ते रयतेला दिलं. आता आपल्याला द्यायला माझ्याजवळ आपलीच ही मोकळी थैली आहे. त्यात काय भरून देऊ सांगा. शिवबाराजे काहीसे चक्रावले. आजवर देहूचे तुकोबा सोडले तर एवढा निस्पृहपणा कुणी दाखविला नव्हता. अनेक संत महंतांनी आपल्या मठासाठी का होईना पण आपल्याकडून काही द्रव्य लाभाची अपेक्षा व्यक्त केली होती आणि आज हा दुसरा संत भेटला, मोकळी थैली कशानं भरून परत करू विचारणारा. स्वामी, आपण सर्वज्ञ, मी अजून अज्ञानी. थैलीमध्ये जे द्याल ते प्रासादिकच असेल. राजे, देणाराही प्रभू रामचंद्र, घेणाराही प्रभू रामचंद्र. आम्ही रामदास, त्याची आज्ञा होईल त्याप्रमाणे आचरण ठेवणारे. तूर्तास आपण चाफळमठी चला. दर्शन घेऊन विश्रांती घ्या. भोजनोत्तर सारी रात्र आपलीच आहे. मला जे जे प्रभू रामचंद्र देईल ते ते थैलीत भरा आणि जा थैली घेऊन खांद्यावर. प्रत्यक्ष कळीकाळ आला तरी तुमचं कधीही अहित होणार नाही. आपण अनुग्रहित आहात असं समजा. पण आमच्या इतर शिष्यांपैकी आपलं स्थान फार वेगळं आहे. आम्ही जोग घेतला आहे. तुम्हाला प्रपंच करावयाचा आहे, स्वतःचा आणि राजे म्हणून अवघ्या महाराष्ट्राचा. तेव्हा घडी घडी आपल्या राजेपणाला विसरून आमच्यामध्ये मिसळू नका. स्वतःची ओझ स्वतःच ठेवून घ्या. तुमचा दरारा वाटला पाहिजे अवघ्याच मुलखाला. तुम्ही सारखे असे बापुडवाने होऊन आमचे पायी लोटलात तर तुमचं कर्तृत्व संप्रदायाच्या विकासापुरतं सीमित होईल. तुमच्या कर्तृत्वाला कुठल्याही संप्रदायाच्या सीमा पडून चालायचं नाही. कारण तुम्हाला विविध पंथ, विविध विचारप्रणाली, विविध आचारविचारांनी युक्त असलेल्या सनातन धर्माचा विकास करायचा आहे. सार्वत्रिक सौख्य साधायचं आहे. अधर्माला देशाच्या सीमेबाहेर हाकलायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपलं स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र स्थान टिकवायला हवं. आपण आमचे शिष्य आज झालात, पण रयतेचे राजे जन्मजात आहात याची सदैव मनी जाण ठेवावी. आपणापाशी बरेच मनींचे हेत बोलावयाचे आहेत. आता या क्षणी आपला हट्टच आहे म्हणून मनात सतत चाललेली खळमळ आपणास सांगतो त्या दिशेने आता यापुढची आपली पावले पडावीत अशी प्रभू रामाचीच इच्छा आहे. शिवबा समर्थांच्या मुखाकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागले. तपस सामर्थ्याचं एक तेजोवलय समर्थांच्या भोवती प्रकाशलेलं त्यांना जाणवलं. समर्थ शिवबांना तळमळीनं सांगत होते. उद्धवाने मुक्तपणे गजर केला, जय जय रघुवीर समर्थ. शेकडो मुखांतून जमलेली रयत तोच गजर करीत होती. जय जय रघुवीर समर्थ. शिवरायांच्या अंगावर सहस्रावधी रोमांच उभे राहिले.
रात्री मंदिराच्या 15 खणी सभामंडपात प्रभू रामचंद्रांसमोर समर्थांनी कीर्तन केलं. राजे एका खांबाशी विनम्रपणे बसले होते. त्यांच्याबरोबर असलेली खाशी मंडळी योग्य ते अंतर राखून मोठ्या आदरानं बसली होती. समर्थांच्या हाती करताल, उद्धवाच्या हाती झांज आणि बाळकरामाच्या हाती घुमडी होती. आत्मज्ञानाचं निरूपण चालू असताना अधूनमधून समर्थांचं कर्तृत्वही जागृत होई. त्यातील दृष्टांताचे एकामागून एक बाहेर पडणारे सर ऐकले की श्रोत्यांना शब्दसृष्टीच्या दीपावलीच्या आतषबाजीचा अवर्णनीय आनंद होई. रामचंद्रपंत अमात्य निळो मुजुमदारांच्या कानी लागून हळूच म्हणाले, कवी शेवटी जन्मावा लागतो हेच खरं. कवित्व अभ्यासाने येत नाही, ते जन्मदत्त असतं. म्हणून तर आपण कानावर लेखण्या ठेवून फडावर बसतो. नाहीतर कवित्व नसतं का केलं? निळो मुजुमदार मिशीतल्या मिशीत हसत म्हणाले. संत संगतीविषयी बोलताना तर समर्थांनी दृष्टांताची खैरातच केली. चंदना संगती चंदनची होती, होय काळी माती कस्तुरिका. कस्तुरिका होय कस्तुरीच्या योगे. साधूचेनी संगे साधूजन, साधूजन होती संगती धरिता. मिळती मिळता गंगाजळी, जेविता अमृत अमर होय जे. अचळ पाविजे साधुसंगे, साधुसंगे देव आपणची होय. लक्षण अद्वय बाणलिया. बाणलिया तया निसंगांचा संग, होय जे निसंग आपणची. आपणची ध्यानी बैसला आसनी, जनी आणि वनी देव भासे. देवाचे संगती देवची होय जे. चतुर्भुज राजे वैकुंठीचे, वैकुंठीचे राजे ध्याती अहर्निश. वंदिती साधूसी दास म्हणे. समर्थाच्या या रसाळ कवित्वामुळे खूप दिवसांनी शिवरायांनी निरामय आनंदाचा अनुभव घेतला. कीर्तनानंतर साऱ्यांनीच 13 अक्षरी मंत्राचा समूह स्वरात जप केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वेणाबाईने आपल्या सुरेल पण किनऱ्या आवाजात शेजारती केली. स्वामी चला हो निज मंदिरा, सुख शेजेसी रघुवीरा. तिच्या स्वरात स्वर मिसळून साऱ्याच समर्थ शिष्यांनी शेजारती म्हटली. उठले जगजीवन सिंहासनावरून, वेणीने लिंबलोण उतरिले. वेणाबाईच्या कवित्वाला असलेला सात्विक स्पर्श राजांसह साऱ्याच खाशा स्वाऱ्यांना जाणवला. ब्राह्ममुहूर्त झाला. शिवबांना रात्रभर झोपच नव्हती. समर्थांच्या मठातला एका दालनात साऱ्या समर्थ शिष्यांनी राजांची आपल्या परीने अतिशय चांगली आदबशीर व्यवस्था केली होती. परंतु रात्रभर राजांना सुखनिद्रा आलीच नाही. समर्थ आपली रिकामी थैली भरून देतो म्हणाले. मनीचे बरेच काही हैत बोलावयाचे म्हणाले, पण केव्हा? आता त्यांची संपूर्ण कृपा झाल्याशिवाय त्यांचे चरण सोडायचे नाहीत. खासे मंडळींना परत पाठवावे. आपण इथंच राहावं. स्वामींच्या मुखातून जे जे बाहेर पडेल ते मुठी भरभरून आपणच त्या रिकाम्या थैलीत भरून घ्यावं. स्वामी म्हणाले, राजा आणि इतरे जण यांच्यामध्ये काही अंतर असावं. आम्ही आपला मान आपणच राखून घ्यावा. पण मातेपुढे कुणी या बाह्य उपाधींचा विचार करेल का? मग तो राजा असो, राजर्षी असो, नाहीतर प्रत्यक्ष ज्ञानरूप ओंकारस्वरूप गजानन असो. मातेला प्रदक्षिणा घातली तर अवघ्या पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लाभतं, हे त्या सिंधूरवदनानेही आपल्या कृतीनं सिद्ध करून दाखवलं. आपण तर राजकारणाच्या पटावरची एक क्षुद्र सोंगटी. राजे हे बिरुद अभिमानानं मिरवताना प्रजेचं 18 विश्व दारिद्र्यही दूर न करू शकणारे काल झालेलं दरिद्री नारायणाचं दर्शन आम्हाला खूप काही सांगून गेलं.
आता सद्गुरूंचा पूर्ण अनुग्रह झाल्याशिवाय इथून जायचं नाही. गुरुमाते समान गुरुमाऊलीपुढे आपली बिरुद उतरून ठेवायची. जमलं तर त्यांच्याच झोळीत घालायची आणि आपल्याकडे मूलपण घेऊन माऊलीच्या मायावर्षावाचा निरामय आनंद घ्यायचा. बस, ठरलं. आता इथंच राहायचं. गुरु आज्ञेशिवाय हा परिसर सोडावयाचा नाही. दुसऱ्या दिवशी दिवाकर गोसाव्यांनी शिवबांना समर्थ कार्याची, चाफळच्या राममंदिराची, 11 मारुतींची समग्र माहिती दिली. राजांनी मनोमनी ठरवलं, या राममंदिराच्या व्यवस्थेसाठी काही कायमची सोय करायला हवी. स्वामी काहीच मागणार नाहीत. शिष्य म्हणून आपण आपलं राजकर्तव्य पार पाडायचं. या देवस्थानासाठी काही गावांना सारा परस्पर लावून द्यायचा. हाच आपला धर्मदंड समजायचा. त्यांच्या संरक्षणाची अबाधित व्यवस्था करायची. संध्याकाळ होत आली. समर्थ कुणालाच दिसले नाहीत. मठाचं आणि मंदिराचं दैनंदिन कामकाज सुरळीत चालू झालं. प्रत्येक जण आपापल्या कामाची जबाबदारी चोख पाळीत होता. वेणाबाई अक्का सखामाईंच्या मदतीने पाकगृह सांभाळत होत्या. वामन त्यांच्या हाताखाली हवं नको पाहत होता. त्रिंबक बागेतली फुलं काढून पूजेची तयारी करून ठेवीत होता. मुरारी आलेल्या भक्त मंडळींची व्यवस्था पाहत होता. संध्याकाळी मंदिराच्या सभामंडपात भैरवाचं पुराण झालं. अतिशय रसाळ पद्धतीने ते भागवत पुराण शिवबा प्रथमच ऐकत होते. पण मन मात्र सारखं ओढ घेत होतं गुरुदर्शनाकडे. काल रात्रीच्या कीर्तनानंतर स्वामी गेले कुठे? पुन्हा केव्हा येतील? उद्धवाला किंवा दिवाकर गोसाव्याला विचारलं तर म्हणायचे, आम्ही तरी काय सांगणार? आता या क्षणी अवतरतील किंवा सप्ताहभरात फिरकणार देखील नाहीत. काही वेळा आम्हालाच डोंगरदऱ्या फिरून त्यांना शोधून काढावं लागतं. रात्र काहीशी गडद झाली. आतल्या दालनात शिवबा समर्थांची वाट पाहत अस्वस्थपणे एरझाऱ्या घालीत होते. एवढ्यात दिवाकर आला. नम्रपणे म्हणाला, महाराज, स्वामी वरच्या रामगळीत आपली एकांत भेट घेऊ इच्छितात. कल्याणस्वामी मशाल घेऊन आपणासवे मार्ग दाखवायला येतील. शिवबा त्वरेनं दालनाबाहेर जाऊ लागले. पण रामचंद्रपंत मात्यांनी त्यांना अडवलं. राजे, रात्र काळोखी आहे. आपलं इकडचं वास्तव्य आता सर्वतोमुखी झालं आहे. आपण सड्यास्वारीनिशी जाऊ नये. आज्ञा झाल्यास आम्ही येतो. आम्ही स्वारबरोबर असणं हे उचित. पंत, गनिमी कामाने एखाद्या गडावर छापा घालण्यासाठी आम्ही निघालो आहोत थोडेच. आम्ही निघालो गुरु आज्ञानं ज्ञानतीर्थात स्नान करायला. कृपया आपण यामध्ये आम्हाला अडवू नये. बलभीमासारखे हे कल्याणस्वामी मार्ग दाखवायला असताना आमचं अकल्याण कधीही होणार नाही. मठाच्या दालनामधून राजे बाहेर पडले. सभामंडपात येऊन त्यांनी रामदर्शन घेतलं. मूर्तींच्या चेहऱ्यावर एक आश्वासक स्मित उमटलं आहे, असं त्यांना मनोमनी जाणवलं. पाठीमागच्या प्रताप मारुतीला वंदन करून राजे कल्याणाच्या हातातील मशालीच्या उजेडात दक्षिणेकडील उतार उतरून उजवीकडच्या शिंगणवाडीच्या रस्त्याला लागले. ओढे नाले चढत उतरत ते शिंगणवाडीला आले. दोन्ही बाजूची रानं संपली. डोंगर पायथा आला. अवघा उघडा बोडका डोंगर आकाशवेरी उंच गेलेला. खडी चढण सुरू झाली. पहिली माची आली. तिथं वसलेल्या चिमुकल्या बोरगेवाडीमधून कल्याणासह राजे वरचा चढ चढू लागले. भैरववाडीचा छोटासा सडा पार करून उजव्या हत्तीच्या एका खडकाळ पायवाटेवरून वरच्या दाढोलीच्या सड्याला बिलगत ते पश्चिमेकडे जाऊ लागले. आता डोंगरओळीत वनराई होती. अधूनमधून एखादा निर्झरही उतारावरून खाली झेपावत होता. वरच्या धनगर वस्तीतली काही धनगरं रानशेण्याच्या ढिगावर चघळ पेटवून त्या उभेत
गोल करून बसली होती. ढोलाच्या तालाला सांज ढोलाच्या तालाचा झांज साथ देत होती. त्यांच्यातला एक बुवा धनगर असलेल्या भाईबंदांना आख्यान सांगीत होता. सुंबरानं मांडलं गा, सुंबरानं मांडलं. ढोलाची आणि झांजेची लय वाढत होती. साऱ्या परिसरात बुवा सांगत असलेली बाणासुराची कथा प्रतिध्वनित होत होती. कल्याण आणि राजे शिवबा सड्यावरून कानी पडणाऱ्या ढोलाच्या तालात झपाट्याने सडाच्या मध्याशी आले. जवळजवळ कोसभर लांबीच्या आणि मध्यम उंचीच्या दाढुली सड्याच्या काहीशा मध्यभागी एका गुहेच्या तोंडाशी वाऱ्यावर फडफडणारी मशाल दिसू लागली. कल्याण म्हणाला, राजे, ही आली रामघळ. जांभ्या दगडात निसर्गानं कोरून काढलेली ही गुंफा एखाद्या छोट्याशा लेण्यासारखी शिवबांना भासली. उत्तराभिमुख 3 विव्र असलेली ही रामघळ कल्याणाच्या पाठीमागे दगडातच कोरून काढलेल्या 5-6 पायऱ्या चढून राजे घळीच्या मुखाशी आले. आतल्या भागात 3 छोटी छोटी दालनं. उजवीकडील दालनात 3 दगडांची चूल मांडलेली. डावीकडे काहीसं खोलगट असलेलं ध्यानाचं दालन. याच दालनात काखेमध्ये कुबडीचा आधार घेऊन समर्थ आसन मांडी घालून ध्यानस्थ बसले होते. वरच्या विवरातून चांदण्याच्या मंद प्रकाशात उत्तरेकडचा साराच डोंगर भाग गूढ वाटत होता. बाहेरचा अंधार अधिकाधिक गडद होत होता. शिवरायांच्या मनी पूर्ण ज्ञानाची दीप्ती होत होती. गुंफेतलं सारं वातावरणच भारलेलं होतं. काल झालेल्या पहिल्या भेटीच्या वेळी जाणवलेलं समर्थांच्या मुखमंडलाभोवतीचं तेज आता अधिक तेजस्वी भासत होतं. ध्यानस्थ समर्थांच्या समोर शिवबा गुडघे टेकून बसले. मस्तकावरील मोतीमाळेचं रेशमी शिरोभूषण त्यांनी आधीच काढून ठेवलेलं होतं. समर्थांच्या पुढे शिवराय नतमस्तक झाले. हात जोडून ते अधीरतेनं गुरुकृपेच्या क्षणाची वाट पाहू लागले. वातावरण अधिकच गूढ झालं. आजवर कधीही न अनुभवलेला परिमळ सर्वत्र पसरला. साऱ्या वातावरणात भरून उरलेला अनादी ओंकार शिवरायांच्या मनी घुमू लागला. समर्थ ध्यानावस्थेत होते. शिवरायांचंही देहभान हळूहळू हरपायला लागलं. जाणिवेमधून त्यांच्या सूक्ष्म देहानं नेणिवेत प्रवेश केला. अंतरीचा ओंकारेश्वर अधिकच तीव्र झाला. मिटलेल्या नेत्रांसमोर एक सुवर्णबिंब चक्राकार गतीने फिरू लागलं. हळूहळू ते मोठं मोठं होत गेलं. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ तिन्ही लोकांमध्ये त्याची गती फिरू लागली. मध्यभागी सहस्रावधी सूर्याचं तेज असलेलं वर्तुळ स्वतःभोवतीच फिरत होतं. त्या वर्तुळाला एकूण 10 आऱ्या फुटल्या. त्याही मधल्या वर्तुळाभोवती फिरू लागल्या. त्या 10 आऱ्यांच्या एका टोकाला मध्यवर्तुळ आणि दुसरी टोकं पुन्हा एका आसाला एकापुढे एक अशी विशिष्ट अंतरावर जोडलेली. साऱ्याच वर्तुळांना प्रचंड गती. कोट्यावधी अश्वांहूनही गतीचा वेग अधिक. हे अवघं सृष्टिचक्र, हे कालचक्र, हे ब्रह्मांड आणि अगदी आतलं तेजस्वी वलय ब्रह्मगोल फुटलेल्या प्रत्येक आसावर एक एक अवतार जाणवतो आहे. हा मत्स्य गेला, कूर्म आला, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि हा 10वा अश्वावर बसलेला कल्की. एक आवर्त संपलं. पुन्हा पोहरा वर आला. मत्स्यावताराचा. भूतकाळाच्या वापीत गेला. दुसरा आला. वर कूर्माचा. अवतारांची ही साखळी अखंड फिरतीये. ही कालातीत. हिला क्षणपळाचं मोजमाप नाही. सहस्रावधी वर्ष म्हणजे या शृंखला चक्राचं एखादं निमिष. या साऱ्या ब्रह्मांडामध्ये मी कोण? मनात स्वतःचं
मूळ स्वरूप जाणण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि प्रेरणेनंच मूळ स्वरूपाची जाणीव दिली. मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. आतून नवी जाणीव अवतरली. अयमात्मा ब्रह्म. माझा आत्मा ब्रह्मरूप आहे. आणि जाणीवेनं बुद्धीला चालना दिली. प्रज्ञानम ब्रह्म. हा आत्मा ज्ञानरूप आहे. अंतरी सहस्त्र सवितांचा प्रकाश प्रकटला. आत्मा वैश्रोतव्य, मंतव्य, प्राणेतव्य. हा आतला आवाज आत्म्याचा. हा मनरूपी आणि प्राणरूप चेतना स्वरूप आहे. पण तरीही ही सारी जाणीव देणारा कोण आणि जाणवून घेणारा कोण? देणारा तो गुरु, ग्रहण करणारा तो शिष्य. ध्यानस्थ समर्थांच्या मुद्रेवर एक गूढ हास्य पसरलं. शिवराय अजून भावावस्थेमध्ये चक्राकार गतीनं फिरत होते. त्यांना सहज स्थितीवर आणणं आवश्यक होतं. समर्थांनी शिवरायांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. ते मृदू स्वरात म्हणाले, आता तुझं वाटते जे शिष्य तो मी, आणि मज वाटते जे गुरु तो मी. तरी गुरुशिष्य मिळोनी मी एकची की. अति तरी आता तुझी तू उडाली आणि माझी मी आभासी थांबली. तेही पाहिजे उडवली येची क्षणी. उठा राजे, मी तूपणाचा भेद संपला. सारंच ब्रह्मस्वरूप आहे याची जाणीव झाली. यालाच म्हणायचं आत्मारामाची जाणीव. आता आत्मस्थितीचं अभेद्य कवच भेदून कुठलीही माया अंतरी निर्माण होऊ नये म्हणून शिष्याची लक्षणं मनाची एकाग्रता करून ऐकावी. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी, शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिमंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी, शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. राजे, उत्तम शिष्याची सारी लक्षणं तुमच्यामध्ये निश्चित आहेत. तुम्ही मनानं धैर्यवान आहात, वृत्तीनं उदार आहात. तुम्हाला राजयोग असूनही तुमची परमार्थाकडे ओढ आहे. तुम्ही प्रज्ञावंत, नीतिवंत, युक्तिवंत आणि बुद्धिवंत आहात. तुमचं कुळ उत्तम आणि तुमची मूळ वृत्ती सात्विक. गुणांचा मोठा समुच्चय असणं फार विरळा. आमचे सर्वच शिष्य आचारशील आहेत. प्रत्येकाजवळ एखाद दुसरीच हुन्नर सापडते. इतक्या साऱ्या लक्षणांनी युक्त असा उत्तम शिष्य आपल्या रूपानं मला भेटला, हे माझं परमभाग्य. परंतु या भाग्याच्या आनंदात आम्हाला आमचं मूळ कर्तव्य विसरून चालणार नाही आणि तुम्हालाही संप्रदायाच्या या मोहजालात जास्त अडकून चालणार नाही. तुमचं स्थान गडावरच्या बालेकिल्ल्यातल्या मसनदीवरच जास्त शोभून दिसतं. आम्ही वैरागी, डोंगरमाळेतल्या एखाद्या गुहेत आत्मानंदात रममाण होणारे. आमची क्षुधा मुष्टीभर अन्नाची. तुम्हाला अवघ्या रयतेची क्षुधा भागवायची आहे. तुम्ही आमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा ठेवलीत. रयतेची तुमच्याकडून एका निरामय स्थिर जीवनाची अपेक्षा आहे. तुम्हाला आम्ही राम धर्म सांगितला, परंतु तुम्हाला जास्त आवश्यकता आहे राजधर्माची. राजधर्म आणि राजधर्म एकमेकांत मिसळून राजा या नात्याने तुम्ही जे राजकारण कराल ते या मराठ देशाचं शिवकारण होईल. स्वामी, आपण आमच्यावर अनुग्रह केला. आम्ही कृतार्थ झालो. आपण सांगितलेला राजधर्म आचरणात आणण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू. परंतु राजधर्माच्या आमच्या कल्पना फारच थिट्या आहेत, हे आपल्या विचारांची ओळख पटल्यावर आमच्या ध्यानी आलं. आता कृपा करून आम्हाला आमच्या राजधर्माचीही योग्य दिशा दाखवावी. राजकारण
हे काही वेळा मृगजळ वाटायला लागतं. त्याच्या पाठीमागे धावून मन आणि शरीर शिणतं आणि हाती मात्र काहीच लागत नाही. पदरी नैराश्य पत्करावं लागतं. पंत दादोजींनी आम्हाला राजकारणाचे प्राथमिक पाठ दिले आहेत, परंतु आमच्या राजकारणाचं क्षितिज व्यापक होत असतानाच आमच्या दुर्दैवानं ते आम्हाला सोडून गेले. आज आमची खरी तळमळ आहे ती राजकारणाच्या एखाद्या उत्तम पाठाची. आपण बहुश्रुत आहात. अवघ्या भरतखंडाची स्थिती आपण अनुभवली आहे. यावनी सत्तेचं काटेरी पसरणही पाहिलं आहे. स्वकीयांच्या मधल्या दुहीचे दुष्परिणामही अनुभवले आहेत. आता निघण्यापूर्वी या बालकशिष्याचा एवढा हट्ट पुरवावा. आम्हाला विकासाच्या राजकारणाचे काही नवे विचार सांगून मार्गदर्शन करावं. समर्थ मुक्तपणे हसले. शिवरायांना म्हणाले, राजे, आम्हाला वाटलं रात्रभराच्या बोधानं आपली रिकामी झालेली थैली भरली असेल, पण अजून ती तशीच रिकामी दिसतीये. राजकारण ही एकट्याची मिरासदारी नाही, ते अनेक हातांच्या आणि मनांच्या सत्कार्याचं फलित असतं. तेव्हा आज सायंकाळी भोजनोत्तर आम्ही आपल्या निमित्ताने आपल्या बरोबर आलेल्या खाशे मंडळींनाही राजकारणाचं एखादं निरूपण अवश्य सांगू. आता अरुणोदय होतो आहे. त्याच्या प्रकाशाप्रमाणे आपल्या कर्तृत्वाचा प्रकाशही रामकृपेने अवघ्या मराठ देशावर पडेल आणि आमच्या तीर्थाटनाच्या काळात काशी क्षेत्री आम्ही पाहिलेलं एक सुरम्य स्वप्न प्रत्यक्ष सत्यात अवतरेल. कसलं स्वप्न आहे? असंच एका बैराग्याचं पाहिलेलं सार्वत्रिक सौख्याचं स्वप्न. योग्य वेळी आम्ही ते आपल्याबरोबर अवघ्या मराठदेशीच्या नदी ओहोळांना, वृक्षवेलींना, सह्यागिरीच्या उंच उंच शिखरांना मुक्तकंठानं सांगू. चला, आता काकड्याची वेळ झाली. खाली मंदिरात सारेच जण आपली वाट पाहत असतील. स्वामी कल्याण गोस्वामी केव्हाच खाली गेले आहेत. आपल्या या वास्तव्यस्थानी थोडं पाणी मिळेल का? रात्रीच्या अनुभवानं आता कंठाला शोष पडला आहे. राजे विनम्रपणे म्हणाले, पाणीच हवं ना. या सड्याच्या कणाकणात साठलंय ते आपतत्व. फक्त निरखण्याची दृष्टी हवी. चला माझ्याबरोबर. समर्थांच्या मागे गळीच्या पायऱ्या उतरून शिवबा पश्चिमेकडे गेले. काहीशा अंतरावर सड्यावर जाणारी लहानशी पायवाट होती. एक औदुंबर वृक्ष होता. त्या पायवाटेच्या अलीकडचा एक पाषाण खंड समर्थांनी आपल्या कुबडीनं दूर सारला. मागच्या डोंगर भिंतीमधून निव्वळ शंख पाण्याची धार खाली पडू लागली. समर्थ म्हणाले, तहान लागली ना राजे? मनसोक्त प्राशन करा. हे धरतीमातेचं निर्मळ तीर्थ. हे साधं तीर्थ नाही गुरुमाऊली, हे तर कुबडी तीर्थ आहे. आपण येईपर्यंत इथं काहीच जाणवत नव्हतं. पाण्याचं चिन्ह. आपण या कुबडीनं पाषाण दूर केलात. धरतीतलं जलरूप प्रकट होऊन प्रवाहित झालं. राजे, राजकारणातलं हे प्रथम कर्तव्य समजा. लोकगंगा प्रवाहित करायची असेल तर तिला अडवून ठेवणारे दगडधोंडे मिळेल त्या मार्गानं आणि हाती असेल त्या साधनानं दूर करावे लागतील. आम्ही कुबडीनं हा धोंडा हटविला. तुम्हाला कदाचित हातीच्या खड्गानं एखादा पर्वतप्राय पाषाणही हटवावा लागेल. पूर्व दिशा हळूहळू उमलत होती. समर्थांच्या सवे भैरववाडी आणि बोरगेवाडीचा उतार उतरून शिवबा शिंगणवाडीवरनं चाफळ नजीक आले. पक्ष्यांच्या मधुर कुजितानं सारं प्रातःकालीन वातावरण अधिकच प्रसन्न झालं होतं. उगवत्या सूर्यनारायणाच्या स्वागताला सारं चराचरच आतुरलं होतं. झाडांच्या पर्णांच्या तबकात जमा झालेले दवबिंदू त्या
प्रथम प्रकाशाच्या किरण स्पर्शानं तजेलदार टपोऱ्या मोत्याप्रमाणे चमकत होते. मंद वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीवर स्वार होऊन राममंदिरात सारे समर्थ शिष्य एकतानतेनं गात असलेल्या भूपाळीचे स्वर अवघी प्रभातच राममय करीत होते. प्रताप मारुतीच्या अलीकडे येताना समर्थांच्या मनात आलं, माझे हे सारे सात्विक शिष्यगण मंदिरात त्या मूर्तीपुढे भूपाळी गात आहेत, पण इथं तर सुवर्ण अलंकारांनी पिवळा भासणारा प्रभू राम पिवळा सुवर्ण किरीट आणि पिवळी कुंडलं धारण करून माझ्याच सवे येतो आहे. भूपाळी म्हणून त्याला जागवायला कशाला हवं? रात्रभर जागृत झालेलं त्याचं हे राजस रूप नरदेह घेऊन डोंगरातली ही बळकट वाट उतरत आहे. त्याला वाटतंय मीच त्याला मार्गदर्शन करतोय आणि माझ्या मनीचा भाव मात्र अढळ आहे की हा सर्वांगी सावळा राम या बिकट वाटेवर सदैव माझाच पाठीराखा आहे. पूर्ण दिवस शिवराय काहीशा उन्मनी अवस्थेत होते. समर्थ आपल्या मठामध्ये बसून काही ओवीबद्ध रचना सांगत होते. आपल्या मोत्यासारख्या टपोऱ्या अक्षरात कल्याणस्वामी त्या ओव्या कागदाच्या बंदावर झरझर उतरून घेत होते. एक संपूर्ण समास पुरा झाल्यावर समर्थ म्हणाले, कल्याणा, हे लिखित आपल्या बाळात जपून ठेव. पुढं आपल्याला एक ग्रंथरचना करायची आहे. त्यावेळी हे लिखित त्यामध्ये असणं अत्यावश्यक आहे. स्वामी, आपण माझ्या मनीचंच बोललात. आजपर्यंत आपण अखंड काहीतरी नवनवीन विचार सांगत आला आहात. त्या साऱ्यांना एकत्रित करून एखादा बोधग्रंथ तयार करता येईल. काही काळ एखाद्या एकांत स्थानी वास्तव्य करून आपण आजवरची ही सारी अभिनव चिंतनं सांगावीत. मी ती लिहून काढीन. आपल्या साऱ्याच शिष्यांना आणि मठांना संप्रदायाचं समग्र स्वरूप सांगणारा एखादा ग्रंथ आता हवाच. कल्याणा, तुझ्या मुखातून कदाचित प्रभू रामचंद्रच बोलला असेल. त्याची उपेक्षा आपण रामभक्त कधी करू का? आपण अवश्य हे विचार संकलन करू. काही नवीन विचारांचाही त्यात अंतर्भाव करू. संप्रदायाला आता बोध देणारा ग्रंथ हवाच. फक्त हे सत्कार्य केव्हा आणि कुठल्या एकांतस्थानी करायचं याच्या आज्ञेची अजून मी वाट पाहतो आहे. आत्मारामाची आज्ञा झाली की मग मी, तू, ते एकांत रम्यस्थळ आणि साक्षीला अवघ्या चराचरात भरून उरलेला रामचंद्र एवढं एकत्र आल्यावर ग्रंथ सिद्ध व्हायला काय उशीर? आपण ग्रंथांचं नामकरण दासबोध असं करूया. गुरु रामदासांनी आपल्या शिष्यांना केलेला बोध दासबोध. तुझ्या दृष्टीनं शब्दांचा अर्थ अगदी बरोबर आहे, पण माझ्या दृष्टीनं त्याचा अन्वय आणखी वेगळा आहे. गुरुमाऊली, आम्ही सामान्य बालकं. आपला अन्वय सांगून माझ्या ज्ञानात अल्पशी भर घालावी. कल्याणा, तुझ्या ज्ञानात काय भर घालणार मी? माझं बहुतेक चिंतन तुझ्याच हातीच नाही का? पण लक्षात घे, मी रामदास म्हणून हा ग्रंथ दासबोध या तुझ्या अर्थामध्ये मी ही देहबुद्धी आलीच की नाही? आणि आपण या देहबुद्धीचा संपूर्ण निराश व्हावा म्हणून अखंड आत्मारामाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारे साधक. माझ्या दृष्टीनं जो अन्वय आहे तो वेगळाच. दासबोध हा रामदासानं शिष्यांना केलेला बोध नसून प्रत्यक्ष आत्मारामानं या दासाला केलेला बोध. अरे कल्याणा, आपण फक्त माध्यमं असतो. त्या चिरंतन आत्मतत्वाची एखादं माझ्यासारखं सांगणारं माध्यम आणि एखादं तुझ्यासारखं लिहिणारं माध्यम
आपण फक्त नेमून दिलेली कर्तव्य करणारे दास. पूर्ण पुरुष या तू मीच्या पलीकडचा, अवघी अवनी आकाश व्यापून दशांगुळे उरलेला, भक्तांच्या अपुरेपणाचं तोडरही ब्रीद म्हणून मिरवणारा, देवालयाच्या सभामंडपात खासे राजे आणि त्यांच्याबरोबर आलेली अमात्य मंडळी, राजांचे जिवलग डावे उजवे हात आणि त्यांच्यासमोर चाफळ मठात एकत्र झालेली सारी शिष्यमंडळी, समर्थ आज काहीतरी नवं सांगणार या उत्सुकतेनं एकत्र जमली होती. गाभाऱ्यातली राममूर्तीही सभामंडपातील व्यासपीठावर बसलेल्या समर्थांच्याकडे कौतुकाने पाहत असावी. नंदा दीपाचा मंद प्रकाश गाभाऱ्याचं प्रसन्न वातावरण अधिकच पवित्र करीत होता. त्यातील एक दीपशलाका समोर बसलेल्या समर्थांच्या टपोऱ्या डोळ्यांमधून परावर्तित होत होती. बाहेरच्या दीपमाळेवरील पणत्यांचा मंद उजेड साऱ्या सभामंडपामध्ये पसरला होता. समर्थांनी प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं. श्रीराम राजे, मागे पूर्वी मी ठिकठिकाणी अनेक वेळा बोललो आहे. ऐकणाऱ्याचं समाधान झालं नाही की पुन्हा सांगावं लागतं. आपण लोकनेते आहात. लोकसंग्रह आपल्याला असलेली अनिवार्य गरज. लोकसमूह सतत प्रगतीकडेच चालावा असं वाटत असेल तर समाजाचा आपल्या लोकनेत्यावर विश्वास हवा. म्हणजेच आपल्या कृतीने लोकनेत्याने तो प्राप्त करून घ्यायला हवा. यासाठी परमेश्वराच्या अधिष्ठानावरचा विश्वास, निष्कलंक व्यवहार आणि तो व्यवहार आचरणात आणताना अखंड सावधपण लोकनेत्यांच्या अंगी असायला हवं. लक्ष चौफेर असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. लोकनेता दीर्घोद्योगी असावा. आळशी माणूस समूहाचं नेतृत्व कधीही करू शकत नाही. लोक स्वीकृत कार्यावर आक्षेप घेतात, शंका व्यक्त करतात. त्याचं निरसन करता आलं पाहिजे. लोकनेता क्षमाशील असावा. अनुयायांच्या चुकीबद्दल त्याच्या मनी आकस नको. क्षमाशीलता असावी. लोकांचं मन नेत्याला ओळखायला यायला हवं. स्वतः अलिप्त आणि नीतिन्यायानं वागणारा लोकनेता नुसत्या एका खुणेनं समूहाला आकर्षित करू शकतो. लोकनेत्यांचं कार्यक्षेत्र व्यापक व्हायला हवं, पण त्याच्या उपाधीमध्ये न अडकता आरंभापासूनच स्वतःकडे कमीपणा घ्यावा. दुसऱ्याच्या अवगुणांचं चर्वण करीत बसू नये. अगदी दुष्ट प्रवृत्तीच्या माणसावर देखील उपकार करून त्याला मिंद करून ठेवावं. या साऱ्याचा एकच अर्थ, लोकनेता फक्त स्वार्थाचा विचार न करता साऱ्या समूहाच्या सौख्याचा विचार करणारा असावा. राजे राजकारणामध्ये दुसऱ्याला अपाय करणंही अपरिहार्य असतं. म्हणून करणे असेल अपाय तरी बोलून दाखवू नये. परस्परेची प्रात्यय प्रचितीसी आणावा. जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना. महत्व आपुले. राजकारण बहुत करावे, परंतु कळोची ने द्यावे. परपिढेवरी नसावे अंतःकरण. लोकनेत्याचे तापट आणि अविवेकी माणसांना दूर ठेवायला हवं. लोकनेत्याने तापट आणि अविवेकी माणसांना दूर ठेवायला हवं. भित्र्या आणि अंगचोर लोकांजवळ आपली गुपितं कधी सांगू नयेत. दुर्दैवानं अशा लोकांशी संबंध आलाच तर
आपण इथून दूर निघून जावं. राजकारण म्हणजे लोकसंग्रह, जो जनसमूहाचं संपूर्ण समाधान करू शकतो, तोच खरा आदर्श नेता. सद्यस्थितीत अशा नेत्याची मराठ देशालाच नव्हे तर अखंड भारतवर्षालाच गरज आहे. याविषयी आणखी कितीतरी बोलता येईल, परंतु जाणणाऱ्याने जाणून घ्यावे हेच योग्य. काय राजे, आता तरी भरली का थैली? शिवरायांनी नकारार्थी मान डोलावली. स्वामी, आपला अखंड सहवास आम्हाला लाभला तरच ही थैली भरेल. आमच्या या धकाधकीत आम्हाला सदैव आपल्या सल्लाहांची आवश्यकता आहे. आता काही काळ आपण आमच्या सवे गडावरच का वास्तव्य करीत नाही? राजे, आम्ही गोसावी, राजगृही वास्तव्य आम्हाला नाही. आमचं वास्तव्य एकांतस्थानी एखाद्या मठीत, नदीकाठी, अगर डोंगर गुहेतच शोभून दिसतं. सध्याची राजकीय अस्थिरता आम्ही जाणतो. आमच्या शक्तीनुसार योग्य ती दिशा आपल्याला दाखवणं हे आमचंही कर्तव्य आहे. इथून गडाशी सतत संपर्क राहणंही दुस्तर आहे. त्यासाठी आम्ही काही काळ आपल्या नजीकच वास्तव्य करून राहू, पण ते आपल्या राजगडावर राहील. राजगड आणि जावळी यांच्यामधला काळ नदीच्या खोऱ्यात वाघजाईच्या जंगलातील एकांत घळीत आमचे राहणे होईल. ग्रंथरचनेसाठी आम्हालाही काही काळ एकांत हवा आहे. आमचं काम होईल, तुमचा हेत पुरा होईल. आता तरी भरली की नाही आपली थैली? सर्वजण मुक्तपणे हसले. वाघजाईच्या घनदाट जंगलातून वाट काढता काढता समर्थ कल्याणासह पूर्वेच्या डोंगर ओळीतल्या एका प्रपाताशी आले. पाण्याचा एक प्रचंड लोट अक्षरशः आकाशामधून पृथ्वीवर कोसळत होता. खालच्या छोट्याशा दरपुटातल्या दगडधोंड्यावर, केव्हा तरी तुटून पडलेल्या पाषाण खंडावर त्या सहस्त्रधारा अत्यंत वेगाने आपटत होत्या. साऱ्या परिसरातच त्यांच्या आघातांचा अखंड ध्वनी भरून उरला होता. वरच्या मावळ भागात पडणारं पावसाचं पाणी 10 दिशांनी खालच्या तळकोकणाकडे झेपावताना एकमेकात मिसळून या कड्यावरून एकदम खालच्या दरीत झेप घेत होतं. आषाढातला पाऊस, त्यात दरीतल्या जंगलातल्या साऱ्या झाडाझुडोऱ्याला झेंजाडून टाकणारा वारा आणि हा अखंड कोसळता धबधबा म्हणजे सृष्टीच्या अनेक रूपांतला रौद्र स्वरूपाचा महाप्रचंड आविष्कारच जणू. पाण्याचे तुषार आणि त्याच्याशी जणू हातघाईची लढाई करणारा झंझावात. यामुळे अवघ्या परिसरातच धुक्याचा एक जाड थर निर्माण झाला होता. वाळवंटात एखाद्या धुळीचे वादळ उठावे आणि समोर त्या धुलीकणांच्या जाड भिंतीवर दुसरे काहीही दिसू नये, अशी अवस्था या जलतुषारांच्या भिंतीमुळे झालेली. समोरचं सारंच अंधुक झालेलं. एका तुटलेल्या कड्याशी समर्थ येऊन उभे राहिले. मागे कल्याणस्वामी, चिमणाबाई अक्कांना आधार देऊन हळूहळू कड्याच्या आणि खालच्या ओहळाच्या कडेने वरवर येत होते. चिंब भिजलेला अनंत दगडावरून घसरत होता. आकाशात काळ्याकुट्ट मेघांची दाटी झाली होती. खाली डोंगर उतारावर गच्च झाडांची दाटी, त्यामधून पाण्याचे लहान मोठे प्रवाह. या प्रचंड प्रवाहाच्या दोन्ही अंगाच्या खांद्यावरून झेप कशी घ्यावी याची आपल्या या ज्येष्ठाकडून जणू संथा घेत होते. सर्वांगी सहस्त्रधारा दरीत उड्या मारीत होत्या. कल्याणा स्वामी तर झपाझपा केव्हाच पुढे गेले. आता
रात्र तोंडावर आली. आधीच हे धुकटं आणि त्यात रात्रीची चाहूल. रानातलं एखादं हिंस्त्र श्वापद एकदम झेप घेऊन खाली आलं तर करायचं काय? तो अनंत तर बघ, हताश होऊन किती खालीच त्या पाषाणाला टेकून हातपाय पसरून बसला आहे. स्वामींच्या मनी ही कुठली अनवट जागा आली ते त्या प्रभू रामालाच ठाऊक. अक्का काहीशा हताश होऊन काहीसा दम खात म्हणाल्या, आभाळातला पाऊस, धबधब्याचे तुषार आणि दरीतलं थंडगार वारं यामुळे त्या चांगल्याच गारठून गेल्या होत्या. अक्का, अगं, स्वामी नेतील तो सन्मार्ग असेल, असं तूच मला नेहमी सांगतीस ना. मग आता अशी अर्ध्या वाटेवरच का अडतेस? त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण येथवर आलो. पूर्वी एकदा भ्रमंतीत स्वामी या प्रांती येऊन गेले आहेत. त्यांचा मार्ग चुकणार नाही. ते नक्कीच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातील. हे सारं अनवट आहे खरं, पण सद्गुरूंची कृपा झाल्यावर हे अप्राप्य तर नक्कीच होणार नाही. फक्त आपला आपण तोल सावरायचा. या चिखलात, शेवाळ्यात पाय घसरू द्यायचा नाही म्हणजे झालं. कल्याणा, या डावीकडच्या उंबराच्या झाडाच्या बाजूनं या रे. उजवीकडे फारसे जाऊ नका. दगडावर शेवाळं आहे आणि पाण्याची ओढ तर पाय ठरू देत नाहीये. आपलं विवर सापडलं. आता लवकर वर येऊन मशाल चेतव. इथं दाट अंधाराची साय पसरली आहे. समर्थांनी वरच्या दरडीवरून जरा ओरडून सांगितलं. कल्याण, अक्का आणि अनंत अखेर त्या गळीच्या मुखाशी आले. अक्का तर पाषाणाच्या त्या मंडपाखाली मटकन खालीच बसली. स्वामी, असल्या या आकांतात का राहायचं आपण? चिमणा बाळे, चहूअंगी इतका प्रचंड आकांत माजला आहे या तळ कोकणात. त्यापुढे हा आकांत काहीच नाही. पर्जन्य कमी झाला की हा इथला आकांतच सुस्वराचं रूप घेईल. पण या तळ कोकणातल्या गडकोटावरचा आकांत केव्हा संपेल कुणास ठाऊक. तो दूर करण्यासाठी तर आता काही काळ इथं राहायचं. भिक्षामिशाने आजूबाजूच्या वाडीवस्तीतलं माणूस परखायचं. त्याच्या मनी काय शिजतंय ते जाणून घ्यायचं. हा आकांत उद्या कमी होईल, पण माणसाच्या मनातला आकांत मात्र कमी व्हायला आणखी बराच काळ लोटेल. तोपर्यंत आता इथं राहायचं. एरंडीचं तेल कल्याणानं झोळीतल्या बुद्धीनं मशालीवर ओतलं. विवरात काहीसं खोलवर जाऊन त्यानं चकमकीनं मशालीवर ठिणगी पाडली. मशालीनं हळूहळू पेट घेतला. त्या फरफरत्या उजेडात अक्कांना समर्थांच्या चेहऱ्यावरही बाहेरच्या कोसळणाऱ्या धबधब्याचं रूप दिसलं. समर्थ म्हणाले, तो अनंता अजून खालीच राहायला बघ. त्याला वर घेऊन ये. आपण पुण्यवान म्हणून निवारा सापडला. आता इथंच विश्रांती घेऊ. उद्यापासून इथं आपल्याला काय हवं नको ते बघायचं आणि सत्कार्याला प्रारंभ करायचा, समर्थांनी आश्वासक शब्दात सांगितलं. कल्याण खाली उतरून अनंताला वर घेऊन आला. तोपर्यंत काखेतल्या चौघडीची घडी पांघरून अक्का अतिश्रमानं जरा आडोशाला जाऊन तेथेच लवणल्या. कुणा पक्ष्यांच्या गोड शिळेनं साऱ्यांना जाग आली. रात्रभर पडणारा पाऊस काहीसा थांबला होता. धबधब्यानंही आपलं रौद्र रूप आवरून राजस रूप घेतलं. समोरची हिरवीगार वनश्री एखाद्या स्नुस्नात सुवासिनीसारखी भासू लागली. खालच्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरची भातखाचरं तुडुंब भरली होती. त्यामधून हळव्या तांदळाची हिरवीकंच रोपं वाऱ्याच्या झुळकीवर डुलत होती. विविध वनस्पतींचा एकत्र झालेला परिमळ वाऱ्याच्या एखाद्या झुळकेवर बसून तरंगत येऊन गळीमधला कोंदटपणा आपल्या परीने कमी करण्याचा प्रयत्न करीत होती.
सह्याद्रीच्या ऐन कुशीतली ही निसर्गरम्य घळ समर्थांनी यापूर्वीच हेरून ठेवली होती. समोर कावळ्याचा डोंगर, मध्ये पार माचीची खिंड, त्या पलीकडे सुने भावची इवलीशी वस्ती, उतारावरची साग, अंजन, अळू यांची घनदाट वृक्षावळी, अधूनमधून उतरणीवरच्या एखाद्या चिमूटभर सपाटीवर भातखाचर, शेजारी एखादं नाचणीचं कड्याळ, माथ्यावर उंच गेलेला खुंट्यासारखा सरळसोट पर्वत आणि त्या पर्वताखाली ही तळाची गुहा, सहस्रावधी वर्ष पाऊस काळात वरनं पडणाऱ्या धबधब्याचं अवगुंठन घेऊन बसलेली साऱ्याच रानजीवांचं आश्रयस्थान, रानातली शिकार फस्त करून 4-4 दिवस सुस्त पडून राहिला वाघोबांना जणू त्याच्या आदिमायेनं तयार करून दिलेलं विश्रांतीस्थान, वटवाघुळांना वाऱ्यावादळात उलट टांगून घ्यायला त्यांच्या पक्षीराजानं तयार केलेलं मोकळं-ढाकळं घरटं, सर्प जातीला आपला संसार मांडण्यासाठी तयार करून दिलेली विव्हरं आणि कपारी वाऱ्यावादळात चरायला येणाऱ्या गाई-म्हशींचं आश्रयस्थान, कधीमधी त्यांच्या संगती आलेल्या गुराख्याला आगटी पेटून बसून राहायला आधार, निसर्गातील विविध ध्वनींशिवाय कसलाही आवाज नाही. मानवी स्वर इथं कधी फारसा उमटलाच नाही. उमटलाच असला तर कधी एखाद्या गुराख्यानं खालच्या शेतात भात पेरणाऱ्या आपल्या सवंगड्याला घातलेला कुकाणा किंवा गुरे एकत्र करून घळीत बसवताना उच्चारलेला हल्या हल्या हा शब्द पशुपक्ष्यांच्या विष्ठेचा ठायी खच पडलेला होता. अक्कानं अनंत स्वामीच्या मदतीनं दर्शनी मध्यभाग निरगुडीच्या झुडपानं झाडून घेतला. कल्याणानं शेजारच्या बांबूच्या बेटामधील काही हिरवे कंच बांबू तोडून आणले. साऱ्या दिवसभर खपून त्या बांबूच्या चिरफाळ्या करून रानवेलींनी त्या घट्ट बांधून घेऊन श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी आडोसा तयार केला. घळ पश्चिमाभिमुख, दक्षिणेकडच्या कपारीत समर्थांचं रामपंचायतन पश्चिमेकडेच तोंड करून उभं राहिलं. उत्तरेकडच्या प्रशस्त जागेत आजूबाजूचे दगडगोटे रचून त्यावर माती, शेण आणि रानगवत चोपून बसवून समर्थांच्यासाठी कल्याणानं आसन तयार केलं. मागच्या पोकळ परंतु काहीशा कमी उंचीच्या भागात अक्काची चाहुल बसली. त्या पाकगृहालाही आडोसा करण्यासाठी कारवीच्या काठ्या एकत्र बांधून कुडाची भिंत उभी राहिली. समर्थाचं घळीमधलं राहणं फक्त रात्रीपुरतं. सकाळी समोरच्या ओढ्याकडेनं उतरावं आणि निघावं अरण्य संचाराला. उत्तरेकडच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या डोंगर ओळीकडे निघावं. वाटेतल्या 10 उंबऱ्यांच्या गावात एखाद्या उंबऱ्यापुढे उभं राहावं. साद घालावी. जय जय रघुवीर समर्थ. कुणा माऊलीनं मूठ पसा तांदूळ झोळीत टाकताना विचारावं, कुणीकडनं आला बुवा? आलो वर मावळातनं. कुणा गुराख्यानं सांगावं, रानात लई वाघरं आहेत बुवा, एकलं फिरू नका. अरे तुम्ही नाही का फिरत गुरामागं? आम्हाला परतीच्या वाटा ठावो नाहीत. तुम्ही रानात येळबटाल एखाद धरणी वरच्या पाण्याच्या कुंडाकडं जाव नका, तिथं लागीर हाय. असं काय नाव त्या लागीराचं? मला नाही ठाव बा. मला नाही बा ठावक. म्हाताऱ्याला त्याच्या म्हाताऱ्यानं सांगितलं. इथं सर्वांना मालूम हाय. मना तर आय औशीला तकडं जायलाच अडवतिया. वाटेत कुणी इरलं डोईवर ठेवून उघडाबंब लंगोट्या भेटायचा.
समर्थाकडे बघून थपकायचा. कुठलं बुवा? आहे पार दूरचा, पण आता इथंच राहणार आहे तुमच्याबरोबर. किती दिस? तुम्ही ठेवून घ्याल तितके दिस. मना काय वो, राहता तर राहावा, पर पाटीलाला सांगावं म्हणजे झाला. कुठं राहतात पाटील? पार त्या नदी पल्याडच्या गावामंदी. म्हणजे या गावाला पाटील नाही, तोच इथला बी पाटील नव्ह का? एका पाटलाला दोन्ही गावं. द्वान काय म्हणून ते वरचं झाप दिसल्यात काय, तिथं बी ह्योच पाटील. आता आम्ही राहणार इथं, पाटील तिकडं. कधी इकडे आले तर घेईन विचारून. काय नाव तुमच्या पाटलाचं? भगवान पाटील. भाग्यवान दिसतोय पाटील. तिन्ही गावची पाटीलकी म्हणजे चांगला मालदार असणार. आता पाटील म्हणजे मालदारच असणार बुवा. ते का आम्हावानी मुठभर नागलीचं धनी असत्यात होय? हे इकडचं राजच म्हणा की चंदरराव मोऱ्याचं भाऊबंद. हे कुंभवरचं कसबं अन पल्याडचं आंब, तिन्ही शिवथर त्यांचीच की व. पार वरच्या माचीवरचं आंबेनळी बी त्यांचीच. एक दिवस उठायचं, निघाले समर्थ भटकंतीला. काळ नदीच्या खोऱ्यामधून पश्चिमेकडे उजव्या हाती उपांड्याची डोंगरवळ सतत बरोबर असायची. एखादा शिलेदार घोड्यावरून डोंगरवळ उतरत असायचा. समर्थ विचारायचे, कुठनं आले शिलेदार? गोप्या घाटातनं आलू, कुंबळ्यासनं. तिथनं राजगड कितीसा दूर? दूर कंचा हो. गोप्या चढल्यात की दिसायला लागतं कुंबळं. कुंबळ्यापुढचा चढाव चढायचा की दिसायाच लागतो या वरचा बालेकिल्ला. मग काय, उताराला दौड मारली की येळवंडी नदी पार करायची की भुतोंड्याला भिडतोय गडी. गड्याच्याच पायाला कलाकभरात. तशी तातडीच भासली तर इथून गडावर जायला यायला हा मार्ग जवळचा आहे, हे समर्थांनी आपल्या स्मृतीत साठवून ठेवलं. डोंगर ओळीला भिडून काळ नदी अखंड वाहत होती. समर्थ तिच्या काठाकाठाने आणखी पुढे जात एखादा दांडगट उजवीकडची डोंगरवळ उतरत असे. समर्थांचं कुतूहल त्यानं खांद्यावर कळकटाला बांधलेलं रानडुक्कर पाहून आणखी वाढे. कुठं मिळाला एकुलगा? ह्या करणवडीच्या नाळेत बसलं होतं बेनो. म्या निगड्यावरून येत होतो इकडं. मरलीन की मुसंडी म्या मोरतोय होय? उचलला एक दांडगा दगूड अन हाणला टोकुऱ्यात. लोंढीचा मला लोळवणार होता, म्याच त्याला चेचला. शाबास रे पठ्ठे. त्याच्याबरोबर कोस अर्धा कोस चाललं की दिसायला लागायची केंबळी छपरांची वस्ती. समर्थ एखाद्या दारासमोर उभे राहायचे. जय जय रघुवीर समर्थ ही वाकी आली बुवा. गावात कुणी धावायचं नाही. सर्वजण रानात लावणी करीत असत्याल. तुम्ही कुठं निघाला? पडवीला. चला मीही येतो. पडवीच्या आसपासही माणसं ढोपरभर पाण्याखाली खाचरात लावणीसाठी वाकलेली. बुवाकडे लक्ष देणार कोण? मग निघाले बुवा बारसगावला. पश्चिमेकडे कलणारा सूर्य म्हणायचा, आता पुरे, आजची भटकंती. उलटा परत फिरलास तर मी काही थांबणार नाही तुला प्रकाश द्यायला. असा डोंगर चढ आणि उतर तुझ्या घळीपुढे. मावळत्या सूर्याची आज्ञा मानून समर्थ पूर्वेकडच्या डोंगरवळीनं निघाले. वरंद गावी खडी चढण सुरू व्हायची. थोडं झपाझपा चाललं तर घटिकाभरात माझेरी. मग काय समोर दिसतोच आहे कावळा. त्याला बिलगत आणखी पुढं जायचं. पारमाची ओलांडून खिंडीत यायचं. 2 वावरं तुडवली की खाली दिसायची कल्याणानं घळीच्या तोंडाशी चेतवलेली मशाल. समर्थ झपाट्याने डोंगर उतरू लागायचे. घळीच्या उजव्या अंगी असलेल्या लहानशा सपाटीवर समोरच्या घनदाट जंगलाचं निरीक्षण करीत बसलेल्या अनंताला अचानक हिरव्या कंच झाडीत अधूनमधून खाली येणारा भगवा ठिपका दिसायचा.
तो पटकन उठून उभा राहायचा. तिथूनच ओरडायचा, कल्याण स्वामी आले बरं का गुरुदेव. रामपंचायतना पणती ठेवीत अक्का म्हणायची, इथं आपल्याला घेऊन आले ग्रंथ तयार करायचा म्हणून, आणि बसले भटकत जंगलात अगोचरासारखे. वेळ आहे, वखत आहे, काही म्हणता काही झालं म्हणजे. कल्याणा बाबा, उद्यापासून तू जात जा संग. अक्का स्वामींचा आदेश आला तर मी काय, तुला देखील यावं लागेल. हा अनंत बसेल इथे भाकरी थापत. मी आणि एकटा? मी तर तुमच्या पुढं जाणार. अनंता छाती पुढे काढून म्हणायचा, अरे जायलाच हवं पुढं. गुरुच्याही पुढे जो जातो ना, तोच खरा सतशिष्य असतो. घळीत प्रवेश करता करता समर्थ हसत हसत म्हणायचे. अक्का पटकन उठायची. कुडूच्या भिंतीआडच्या चुलीवर ठेवलेल्या आधणात तांदूळ वैरायची.